नमस्कार. प्रहार 24 तास सुपरफास्टमध्ये आपलं स्वागत. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ताकद वाढली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या मार्गदर्शनात 12 नगरसेवकांचा गट स्थापन. ज्येष्ठ नगरसेवक शानू पठाण गटनेते कोकण आयुक्तांकडे अधिकृत पत्र सादर. अकोला महापालिकेतील भाजप विरोधी आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत असा दावा प्रकाश आंबेडकरांचा. पुढील 5 वर्षांचा रोडमॅप तयार, मतभेद चर्चेतून सोडवणार, आंबेडकर स्पष्ट. अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट. भाजप विरोधी मोठ बांधण्यासाठी दिवसभर बैठकांचं सत्र. दिवसा यशवंत भवन तर रात्री सिटी स्पोर्ट्स क्लबमध्ये डिनर डिप्लोमसी. प्रकाश आंबेडकर, ठाकरे गट, काँग्रेस, MIM आणि राष्ट्रवादीची उपस्थिती. बदलापूर पुन्हा हादरलं. 4 वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार. बाल हक्क आयोगाकडून चौकशी सुरू. शिक्षण अधिकारी आणि शाळा प्रशासनाची तातडीची बैठक. अकोल्यात DPDC बैठकीदरम्यान गोंधळ. पालकमंत्र्यांच्या गाडीमुळे आमदार साजिद खान पठाण यांच्या वाहनाला रस्ता नाही. संतप्त आमदारांची प्रशासनावर नाराजी. अकोल्याच्या पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप. अकोला झाल्यावर निर्णय कोण घेतोय हेच कळत नाही. स्वतः निर्णय घ्या अशी थेट मागणी. मुंबईच्या वडाळ्यात अर्बन कंपनी मसाज थेरपिस्टवर मारहाणीचा आरोप. बुकिंग रद्द केल्याने संताप. शिवीगाळ आणि हातापाईचा पीडितेचा दावा. ठाणे महापालिकेत महापौर पदावरून युतीत तणाव. शिंदेंच्या शिवसेनेला बहुमत असलं तरी भाजपचा महापौर पदावर दावा. वर्तकनगरमध्ये भाजपच्या जोरदार बैठका. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा. अनुकंपा प्रकरणे फेब्रुवारीपर्यंत मार्गी लागणार. आमदार संजय केळकरांची माहिती. भिवंडीच्या चिमुकल्यांचा सलाम देशसेवेला. खाऊचे पैसे वाचवून 11,170 रुपये सैनिक कल्याण निधीसाठी दान. काल्हेर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम. या होत्या प्रहार 24 तासच्या सुपरफास्ट बातम्या. अधिक अपडेटसाठी पाहत रहा प्रहार 24 तास.